नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्याकडं ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज ना देवपूजा झाली होती आणि देवपूजा करून देवाला छान अशी गुलाबाची फुलं अर्पण केली आणि मस्त अशी माझी देवपूजा तर करून झाली. आणि इकडं आपली गाडी ना खूप दिवसांनी गाडी घरी आली. तर म्हणलं आपल्या गाडीचा पण थोडासा व्हिडिओ घ्यावा. आणि वातावरण पण बघा तुम्ही किती छान वाटतंय. तर मस्त झालं आहे आता वातावरण. आणि असं थंड हवा आहे बघा. आता गरम अजिबात पडत नाही. तर पाऊस पडला ना वातावरणात सगळा बदलच झाला आणि मस्त वाटायला लागला. आणि अंगणातली अशी झाडं फुलं ना सगळे आनंदानं बहरले. ती प्रत्येक झाडाला फूल लागले आणि हिरवी हिरवीगार झाडं दिसायला लागले ती. आणि मग असं हिरवी झाडं दिसली ना मस्तच वाटतं बघा. आणि इकडं मग आपल्या गायींचं रुटीन. तर गायींखालचा राडा बघून तर ना मला तर एवढं असं हे होतंय, वाईट वाटतंय की खरंच. आणि आता ह्या चिखलात काम करायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही बरं का. लय त्रास होतो ह्या चिखलात काम करताना, पण काम ही केलंच पाहिजे. आणि आता मला कमेंट आलती बरं का की चाऱ्यावर व्हिडिओ बनवा आणि कसं नियोजन असतं तुमच्या चाऱ्याचं ते पण सांगा. आता व्हिडिओ बनवायला बघा माझ्याकडं मोबाईल धरायला पण कोण नाही, त्यामुळं मला चाऱ्यावरचा व्हिडिओ नाही बनवता येत. मी म्हणलं ना माझी मुलगी आता पालखीच्या वेळेस येणार आहे, त्यावेळेस मी नक्कीच चाऱ्यावरती व्हिडिओ बनवीन. कारण का ती व्हिडिओ शूट घेते, मग आलं ना ती शूट घेते आणि मग मला एकदम व्यवस्थित व्हिडिओ बनवता येतो. आणि असं मग मी कॅमेरा धरू का व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला कसं दाखवू रुटीन, त्यामुळं मी नाही दाखवत. तर आता मला असं सांगते मी रुटीन माझं कसं असतं. आता ही 4चं टायमिंग आहे आणि 4च्या टायमिंगमध्ये ना गाई बांधून घेतले. त्या गाई बांधून घेतल्या की मग काय करायचं, पेंड टाकायची. प्रत्येक गायला 1 शेर पेंड असते. आणि आता ताजी वेलेली जी आहे ना त्या गायांना 1.5 शेर पेंड असते. आणि कमी दूध, आता कुणाला 4-5 महिना लागला आहे त्या गाई कमी दूध देते ना त्यांना 1 शेर पेंड असते. आणि प्रत्येक बारली बंद केली आणि नंतर आता 5 गाई दुधाच्या झाल्या त्या म्हणून परत बारली चालू केली. तर त्यांना ना 1-1.5 किलो 1-1.5 किलो 1.5 किलोच्या आसपास एका गाईला अशी बारली टाकून घ्यायची. पेंड टाकायची, पेंडीच्या वर लगी बारली टाकून घ्यायची. पहिल्या गाईला सुरुवात केल्यापासून शेवटच्या गाईपर्यंत जास्त पाठीमागं ह्यांची पेंड खाऊन होती. आणि परत मग लगेच वैरण टाकायला चालू करायचं. आता वैरणीत काय असतं तुम्हाला सांगते. तर आता सध्या ना वैरणीचं भरपूर प्रॉब्लेम आहे, त्यामुळं आम्ही ना ऊस घेतला आहे. आणि ऊस जास्त प्रमाणात असतो आणि कडवळ कमी प्रमाणात असतं आणि घास असं 3 प्रकार मिक्स वैरण असती. ती तिन्ही प्रकारची मिक्स वैरण कट करायची आणि कट करून एका गाईला 1 पाटी वतायची. लगेच पेंड खाल्ली की त्याच्यावरच वैरण वतून घ्यायची. 1 पाटी हिरव्या वैरणीची ती 1 पाटी पहिल्या गायला वैरण वतली आणि शेवटच्या गायला वैरण वतेपर्यंत पहिल्या गायची वैरणसुद्धा अक्षरशः संपती. कारण का 10 गायींच्या 10 पाट्या प्रत्येक गायला आणि बॅगीतनं भरायची, पाटी भरायची टाकोस्तोर पण वेळ जातो. आणि नंतर मग परत म्हैस आहे, पलीकडं छोटी 2 कालवड म्हणजे 1 रेडी आणि 1 कालवड तिकडं आहे. आणि गायींच्या गोट्यात 1 रेडी आणि 1 कालवड आहे, त्यांना पण टाकायची. असे सगळ्याला वैरणीचा पूर्ण येडा येस्तोर ना इकडं पहिल्या गायची वैरण खाऊन होती. मग लगेच त्यांना परत मुरघास टाकून घ्यायचा. प्रत्येकीला मुरघास 4ला जर काम चालू केलं ना तर 5:15-5:30 वाजेपर्यंत ही आपलं पिंडीचं आणि वैरणीचं रुटीन होऊन जातं. मग 2 पाट्या वैरण वतून घेतली की झालं आपलं वैरणीचं काम झालं. पेंड वतली, 2 पाट्या वैरण वतली, वैरणीचा विषय संपला. परत ही करायचं, धारा काढायला सुरुवात करायची. मग पहिल्या गायची धार काढायला चालू केलं की, आणि गायींचं कसं असतं वैरण खाऊन झाली गाय एकदम शांत उभा राहते त्या बघा, रवंत करत अजिबात हालचाल म्हणजे त्रास देत नाही त्या. आणि मग धार काढायला ना मला पूर्ण 1 तास लागतो 10 गायींच्या धारा काढायला. आता सध्या ना सगळ्या गायींच्या धारा
आता कमी आले त्या, काही गाभण आहेत त्या, काही 5 गाई वेलेल्या आहेत त्या आणि 5 गाई आपल्या गाभण आहेत त्या. मग कुणाला 6वा महिना 6व्या महिन्याच्या आतनं सगळ्या आहेत त्या. 6च्या पुढं आणखीन तर आता एका गाईला 10 तारखेपासून 7वा महिना लागायचा. 7वा महिना लागला की मग तिला आठवायला चालू करायची. 15 दिवसात ती एका टायमेवर 15 दिवस काढायची आणि 15 दिवसांनी ना तिचं पूर्ण दूध बंद करायचं आणि 2.5 महिने तिला पूर्ण भाकड काळ तिचा, त्या काळात तिला गर्भिणी चालू करायची आणि लगेच गर्भिणी पेन ठेवायला चालू करायची आणि तिला 2.5 महिने एकदम असं व्यवस्थित सांभाळायचं. ती व्यवस्थित जर सांभाळलं ना तर वेली की वेल्यानंतर ना आणखीन ती दूध पण चांगलं देते आणि मग आपलं आणखीन रुटीन चालू होते परत महिन्याच्या फरकावर म्हणजे महिन्याच्या फरकावर वेणार गाई आपल्या. आणि फक्त 2 गाई ना 1-2-4 दिवसाच्या फरकातच भरल्या त्या, कारण का आपल्याला त्यातली एक गाय विकायची आहे. का विकायची तर ती गाय ना अशी खोडकर जास्त आहे म्हणून तिला विकायची आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी, नाहीतर मी काय करते, एक गाय भरली ना परत दुसरी गाय जर आपली हिटवर आली तर तिला भरत नाही, 1 महिन्याचा गॅप ठेवते. का गॅप ठेवते तर आपलं दूध पण मग कमी येत नाही बघा. 1 महिन्याच्या गॅपनं जर गाय भरली तर, आणि आली की लगी भरा, आली की लगी भरा असं केलं की मग काय होतं, संगतीच वेते त्या, मग संगतीच दूध होतं आणि संगतीच परत कमी येतं. मग आपलं रुटीन चालत नाही. त्याच्यासाठी 1 महिन्याचा. आणि माझं कसं असतं बघा, आता मला कमेंट एवढ्या छान छान येते त्या ना की ताई तुम्ही माहिती खूप छान देता, परत बारली चालू केली का, खूप छान व्हिडिओ असतात तुमचे. आणि माझं एकच म्हणणं आहे बघा, आपल्याला जी असं म्हणजे बाकीच्यांनी केलं ना तसं आपण कोणालाच करायचं नाही. आपल्याला जेवढी माहिती आहे ना तेवढी सगळी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करत असते. आणि आपल्याबरोबर माझा जर एखाद्या ताईने व्हिडिओ बघितला, एखाद्या दादाने व्हिडिओ बघितला आणि माझा व्हिडिओ बघून जर गाय पालनाला सुरुवात केली आणि त्या दादाचं ताईचं यश आलं आणि व्यवस्थित त्यांचं रुटीन जर चालू झालं तर किती आनंदाची गोष्ट आहे बघा तुम्ही. किती भारी वाटेल ती. माझ्यासाठी तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे, कारण का शून्यातून सगळं करायचं, शून्यातून एवढं उभा करायचं म्हणजे ही काय सोपी गोष्ट नसती. आणि सक्सेस भेटणं पण खूप महत्त्वाचा पार्ट असतो बरं का. ती सक्सेस भेटणं महत्त्वाचं आहे. आणि खरंच तर मी जेवढी मला माहिती असते ना तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न करत असते. जी काय असेल ती सांगतच असते. आणि तुम्हाला पण माझं व्हिडिओ खरंच आवडतात बरं का मनापासून. तर माझं एकच म्हणणं आहे की आपल्याबरोबर ना आपले ताई दादा पण आपल्याबरोबर असं व्यवसाय करावा, त्यांनी पुढं जावावं, आपल्याबरोबर असावं. कुणीही पाठीमागं राहू नये. प्रत्येकाची अडचण असते बघा, काही ना काय घरात. बिगर अडचणीचा असा अख्ख्या दुनियेत ह्या मी तर म्हणेन कोणी माणूसच नसणार की त्याला अडचण नाही, असं नसतंच बरं का. तर खरंच तुम्हाला मी सांगते बरं का, एका गायपासून सुरुवात करा आणि एक अशी ही करा, एकच गाय घ्या. आता मी बघा एक एका गायपासून सुरुवात केली आणि एक घेऊनच आज माझा इथपर्यंत प्रवास आला आहे. तर यश आपल्याला नक्कीच भेटतं, कारण का आपण प्रयत्न करत असतो. आपलं कष्ट कमी नसतं. आणि ह्यात एवढं कष्ट आहे ना, इथं कष्टाला फक्त आपली तयारी पाहिजे बरं का. कष्ट करण्याची जर तयारी असेल ना तर मग काहीच अडचण येत नाही बघा. फक्त लक्ष द्यायचं. आता आज ना माझी एक गाय वैरण खात नव्हती. आता ही समोर जी दिसती ना नवीन आणलेली, ती गाय वैरण खात नव्हती. तर मी डॉक्टरांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की गाय वैरण खाय नाही. तर डॉक्टर म्हणले रवंत करते आणि गाय कशी काय वैरण खात नाही. तर नाही म्हणलं, तिला तपासा, ताप दाखवतोय का काय, आणि दूध पण तिनं थोडंसं कमी दिलं आहे. तर डॉक्टरनी तपासलं, मग तिला ताप दिसला थोडासा. मग इंजेक्शनं केली आणि गोळ्या आपल्या घरात असते त्या बरं का गोळ्या. तर आता व्हिडिओ राहिलेला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन माहिती तुम्हाला.